नमस्कार. मी जया राजेश राठोड, सहाय्यक अध्यापिका, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिचाळा, केंद्र नगरधन, पंचायत समिती रामटेक, जिल्हा परिषद नागपूर. मी आपल्यासमोर मूल्यवर्धन कार्यक्रमाविषयीचे आपले मत व्यक्त करीत आहे. महाराष्ट्र शासनाकडून श्री शांतीलाल मुत्ता फाउंडेशनद्वारा संपूर्ण जिल्हा परिषदच्या 67,000 शाळेमध्ये मूल्यवर्धन हा कार्यक्रम राबविला जात आहे. मूल्ये हे जीवन जगण्याचे अतिशय महत्त्वपूर्ण घटक होय. याआधीही शिक्षण क्षेत्रात मूल्य शिक्षण नव्हते असे नाही, तर तेव्हाही मूल्य शिक्षण दिले जायचे, परंतु त्याची व्याप्ती मात्र कमी अधिक स्वरूपाची होती. सध्या राबविण्यात येणारे मूल्यवर्धन उपक्रम अतिशय आनंददायी, कृतीयुक्त, उपक्रमशील स्वरूपाचे आहे व अतिशय प्रभावीपणे मुलांच्या मनावर सोयीस्करपणे रुजवल्या जाते. शाळा म्हणजे संस्कारक्षम केंद्र. विद्यार्थ्यांना चिकित्सक वृत्ती, मूल्यांची जाणीव झाल्यास सक्षम नागरिक घडणे शक्य होते. म्हणून शालेय शिक्षणासह मूल्यवर्धन शिक्षणाची जोड असणे गरजेचे आहे. आजच्या मूल्यवर्धन उपक्रमाला कृतीची जोड असल्याने ते विद्यार्थ्याच्या कायम लक्षात राहते. वर्गात व शाळेत समतेचे वातावरण निर्मिती होते. सहयोगी खेळ व अभ्यास पद्धतीची अंमलबजावणीमुळे रंजकता निर्माण होऊन शाळेची उपस्थिती वाढण्यास मदत होत आहे. चला वाचूया जोडीने. चर्चात्मक पद्धतीने विद्यार्थी एकमेकांच्या विचाराचा आदर करतात. या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता या मूल्यांची सहजपणे विद्यार्थ्यांमध्ये रुजवणूक होते. तसेच स्वच्छता, शिस्त, शांतता, इतरांना सहकार्य करणे, आदरभाव, भूतदया यासारख्या जीवनावश्यक मूल्यांची जाणीव होते. या कार्यक्रमामुळे मुले, पालक, शिक्षक यामध्ये सुसंवाद निर्माण झाला आहे. एकंदरीत घटनात्मक मूल्यांची रुजवणूक हे शालेय उद्दिष्ट या कार्यक्रमाच्या उद्देशाने परिपूर्णतेस येत आहे. हे उद्दिष्ट आमच्या शाळेद्वारा नियोजित व नियमितपणे साध्य होत आहे. धन्यवाद.